दिसली म्हणजे कार्यक्रम फिट झाला बायकोचा. चला पहिला चेंडू नासका चेंडू फेकला गेलाय. खराब चेंडू. संघाचा अकाउंट ओपन झाला गेलाय. वेलकम उसाटणे संघाचा या वाईटच्या स्वरूपात मात्र वेलकम झाला गेलाय 1 धावेने. ओहो तडाखा दिलाय संकेत पाटीलच्या बॅटमधनं. हा तडाखा 1 बाउन्स ओव्हर द लाईन. दमदार चौकार संकेत पाटीलच्या बॅटमधनं. कारण संकेत पाटीलचा विचार केला तो गरम झाला वया. त्याला भूता दिसली वया 2-3 तो गरम झाला. आल्या आल्या बोला तावकडे लागला. ठोशाल नेतो गडी. कारण गडी तस आहे ना. कार्यक्रम फेट पुन्हा एकदा तयार. स्ट्राईक एंडला संकेत पाटील. ओहो बाबा बाबा या काय मोकार कुतवा आणि मोकार वरत गया आणि धरला ना मग गड्याला. नियमक भोक्षण फसला. संकेत पाटील बॅक टू डग आउट. वेलकम उसाटणे संघाला पहिला झटका लागतोय. संकेत पाटील मात्र एका चौकार मारल्यानंतर पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात उंची जास्त लांबी कमी त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षण होता. झेल टिपला. संकेत पाटीलचा खेळ मात्र संपला गेलाय. 1 डाऊनचा फलंदाज मैदानामध्ये एंटर झाला गेलाय नितीन पाटील. अजून मध्ये विचार केला सागर पाटील नॉन स्ट्राईकला उभा आहे. गोलंदाज मात्र गोलंदाजाचा विचार केला. चौकार आल्यानंतर लगेचच कमबॅक केला या गोलंदाजाने. संकेत पाटीलचा मात्र लगेच विकेट मात्र कॅरी केला या गोलंदाजाने. सुदेश सालुंके मात्र काय गोलंदाजी. सुदेश सांचा विचार केला ना बॉडी लँग्वेज मात्र पाहू शकाल. काय बॉडी लँग्वेज स्ट्रॉंग बॉडी लँग्वेज मात्र पाहू शकाल. पुन्हा एकदा तयार. गोलंदाज तयार. राईट अमोर द विकेट. ओहो पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू मात्र फेकला गेला. 1 धाव तर वेगाने कंप्लीट केली. दुसरीचा कॉल केलाय मात्र थोडासा उशीर लावतोय उचलतोय फेकतोय तोपर्यंत मात्र या दोन्ही फलंदाजांमध्ये तालमेल मात्र पाहू शकाल आपण. 2 धावा वेगाने पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावेच्या मदतीने मात्र स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. धावपटलावरती धावा लावल्या गेल्यात तब्बल 1 गडी बाद. वेलकम उसाटणे संघाची 7 धावा. ओहो बाबा 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 या काय पुढचा दरवाजा उघडा ठेवला ना पाठी मागून चोरी झाली. फलंदाज मात्र बाद होईल. दुसऱ्या क्रमांकाची गाडी नितीन पाटील बॅक टू डग आउट. पहा या चेंडूचा विचार केला ना ऍक्शन रिप्ले मध्ये मात्र परफेक्ट यॉर्कर फेकला गेला होता. या यॉर्कर चेंडूचा विचार केला मात्र फलंदाजाकडे कुठलाही उत्तर नसतो. मात्र सातत्याने उत्तर देत असतो तो कृष्णा सातपुते. हेलिकॉप्टर मात्र उडवत असतो सातत्याने यॉर्कर चेंडूवरती. मात्र सहजासहजी प्रत्येक खेळाडूला मात्र हे काही जमत नाहीये. हेलिकॉप्टर मात्र तोच मात्र फलंदाज बाद होतो नितीन पाटील. चला फलंदाज आपण लगेचच या. उशीर करू नका. वेलकम उसाटणे संघाला विनंती असेल आज शेवटचा सामना. वडाफोन वहाल संघ समोर मात्र गोलंदाजी करत असताना पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना मात्र धावपटलावरती धावा लावल्या गेल्या. 2 गडी बाद. तब्बल 7 धावा. नवीन फलंदाज एंटर झाला गेला मैदानामध्ये ऋतिक पाटील. विचार केला ना वेलकम उसाटणे संघाचा पाटील आणि पाटील बरदस्त मात्र पाहू शकाल आपण. ह्या टीम मध्ये मात्र वेलकम उसाटणे ऋतिक पाटील मैदानामध्ये दाखल झाला गेला. एक नंबर 4थ्या क्रमांकाचा. स्ट्राईक एंडला फलंदाज ऋतिक पाटील. हो पुन्हा एकदा पाहिला गेला तर मात्र हा पुन्हा एकदा यॉर्कर चेंडूचा वापर. काय भन्नाट वेग जसे का आगीचे गोले फेकतो काय गोलंदाज. वाह दमदार गोलंदाजी. या षटकाचा विचार केला तर फक्त ना फक्त शेवटचा चेंडू शिल्लक असे. धावपटलावरती धावा लावल्या गेल्या फक्त ना फक्त 7 धावा. हो पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षण आहे तिथे उंच मात्र उडाला चेंडू. झेल मात्र कॅरी केलाय. संपलाय ऋतिक पाटीलचा खेळ. संघाला लागतोय तब्बल वेलकम उसाटणे संघाला 3रा झटका. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय. धावपटलावरती धावा लावल्या गेल्या तब्बल 3 गाड्याच्या मोबदल्यात फक्त ना फक्त 7 धावा. नवीन फलंदाज एंटर झाला गेला मैदानामध्ये विशाल पाटील. विचार केला ना अजूनही मात्र सागर 6 चेंडू मात्र नॉन स्ट्राईकला उभा होता. आता मात्र सागरला स्ट्राईक मात्र मिळेल. विचार केला पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपल्यानंतर
तीन गडी मात्र गारेत केले त्या गोलंदाजाने. तीन गडीच्या मोबदल्यात मात्र धावपटलावरती धावा लावल्या गेल्या तब्बल 7 धावा. नवीन गोलंदाज आला गेला दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज प्रवीण मुंबईकर. हा गोलंदाजाचा वापर केला जातो दुसऱ्या षटकामध्ये. स्ट्राईक एंडला फलंदाज सागर पाटील. गोलंदाजी मार्कवरती सज्ज. हो पहिला चेंडू मात्र हलक्याशा त्यानं कट केला. चेंडू मात्र सिंगल मिळेल. या सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. सिंगलच्या मदतीने मात्र स्कोर कार्ड लागला गेला तब्बल स्कोर कार्डवरती. वेलकम मुसाडणे संघाच्या 8 धावा. 3 गाड्याच्या मोबदल्यात स्ट्राईक एंडला मात्र पाहू शकाल आपण विशाल पाटील. हो चांगला चेंडू पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू मात्र काही सातत्याने जसे काय आगीचे गोले फेकले गेलात मात्र पहा मोठे फटक्यापासून मात्र वंचित ठेवला जातो या फलंदाजाला. सुरुवात मात्र संकेत पाटलांनी चौकाराने केली. चांगला खेळत होता मात्र त्या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात मात्र झेल मात्र उडाला त्या ठिकाणी संकेत पाटीलचा. पुन्हा एकदा तयार असेल स्ट्राईक एंडला फलंदाज सागर पाटील. हो एक आगला वागला प्रयत्न केल्यानंतर मात्र पंचांचा बोट आकाशाकडे. वाह काय गोलंदाजी. सागर पाटीलला मात्र परतावा लागेल. बॅक टू डगआउट सागर पाटील. या चेंडूचा विचार केला एकदम स्लो पर पहा फसवला होता त्या ठिकाणी मात्र हा चेंडू मात्र परफेक्ट मात्र पाहू शकाल ॲक्शन रिप्लेमध्ये मात्र काय चेंडू फेकला होता या ठिकाणी. वाह अद्याप या गोलंदाजाचा विचार केला. चेंडू फेकल्या गेल्या तब्बल 3 चेंडू मात्र काय फेकले गेले त्या ठिकाणी. सागर पाटील मात्र पाहू शकाल आपण थोडीशी मात्र लाईन मिस केली सागर पाटीलने. नवीन फलंदाज एंटर झाला गेला मैदानामध्ये अनिकेत ढोपरी. पूर्णपणे जबाबदारी असेल अनिकेतवरती मात्र विचार केले. अद्याप मात्र गडी बाद झाल्या गेल्यात तब्बल 4 गडी बाद झाल्यात. पहा पूर्णपणे जबाबदारी घ्यावी लागेल अनिकेतला. मात्र दुसरा षटक मार्गस्थ असताना हो पुन्हा एकदा हलक्या शाताने कट केलाय चेंडू. एक धाव तर वेगाने पूर्ण केले गेले. दुसरीचा कॉल केला गेलाय का प्रश्न पडला गेलाय. पहा नाकारा दिलाय या ठिकाणी. तोपर्यंत मात्र सिंगल कंप्लीट केले गेले मैदानामध्ये. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. धावपटलावरती धावा लावल्या गेल्या. दुसरा षटक मार्गस्थ असताना 10 धावा. 4 गडी मात्र गमावल्या गेल्यात उसटणे संघाने. या षटकाचा विचार केला ना अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. या 2 चेंडूमध्ये मात्र एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे. दुसरा षटक मार्गस्थ असताना गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला गेलाय. प्रवीण मुंबईकर. हो पुन्हा एकदा हलक्या शाताने कट केलंय. एक धाव तर वेगाने पूर्ण केले गेले. दुसरीचा कॉल केलाय. तू मै मात्र पाहू शकाल सहज रीतीने धावा मात्र या कंप्लीट केल्या गेल्यात. चांगली रनिंग मात्र पाहू शकाल आपण. चांगली रनिंग मात्र पाहू शकाल आपण. तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात मैदानामध्ये. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकाचा. धावपटलावरती धावा लावल्या गेल्यात. वेलकम मुसाडणे संघाच्या 12 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकाचा. स्ट्राईक एंडला फलंदाज विशाल पाटील. हो चांगला फटका मात्र पाहू शकाल आपण. एक धाव तर वेगाने पूर्ण केले गेले. दुसरीचा कॉल मात्र केलाय का पुन्हा एकदा पाहावा लागेल. थोडासा फंबल मात्र बेडूकचा फिलिंग. तोपर्यंत मात्र 2 धावा वेगाने पूर्ण केल्या गेल्यात. 2 षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय. धावपटलावरती धावा लावल्या गेल्यात तब्बल 4 गडी बाद. 14 धावा. चला टीम मीटिंग नको या विनंती असेल आपल्याला. टीम मीटिंग आपण घेऊ नका. 12 चेंडूचा मात्र खेळ संपला गेलाय. फक्त ना फक्त उर्वरित उरला गेलाय 12 चेंडूचा खेळ. पहिल्या सत्राचा विचार केला मात्र चांगली गोलंदाजी केली. पहिल्या षटकाचा विचार केला मात्र धावा खर्च केला त्या गोलंदाजाने तब्बल 7. पुन्हा एकदा या दुसऱ्या गोलंदाजाने मात्र त्याही गोलंदाजाने मग 7 धावा खर्च केल्या. म्हणजे दोन्ही गोलंदाज मात्र चांगली गोलंदाजी केली या दोन्ही गोलंदाजाने. वाह दमदार गोलंदाजी. मात्र तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आला गेलाय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आला गेलाय रोहित चिर्लेकर. 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज. स्ट्राईक एंडला फलंदाज अनिकेत ढोपरी. अनिकेत ढोपरीचा विचार केला ना सातत्याने मात्र या वर्षामध्ये मात्र फॉर्ममध्ये असताना हा खेळाडू मात्र अनिकेत ढोपरीला पाहताय आपण. स्ट्राईक एंडला पूर्णपणे जबाबदारी घ्यावी लागेल. फक्त 12 चेंडू शिल्लक आहेत. मी तर म्हणेन जास्तीत जास्त. चला विनंती असेल थोडासा स्पीडअप करा.
टाइमाचा पूर्णपणे कमी वापर करा आपण, विनंती असेल आपल्या खेळाडूंना. पुन्हा एकदा तयार असेल तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज चेंडू फेकण्यासाठी सज्ज. हो, पाहिला तर भन्नाट वेग. पाहिलं या चेंडूचा विचार केला ना, जसा चेंडू मात्र लँड झाला तसा मात्र काय चेंडू मात्र वेग घेतोय. वा, सतीश शेठ तुरमाले या साहेबांना विनंती असेल आपण या मंचावरती या स्पर्धेच्या माध्यमातून आपला सहर्ष स्वागत असेल. नवीन फलंदाज एंटर झाला गेला मैदानामध्ये. तिसरा षटक मार्गस्थ असताना तिसऱ्या षटकाचा विचार केला. शेवटचा चेंडू शिल्लक. स्ट्राईक एंडला फलंदाज आला गेलाय. आत्ताच नुकताच लॉन्च झाले गेलाय जितेश मडवी, ज्याने मात्र मागच्या सामन्यामध्ये मात्र चांगली गोलंदाजी केली होती. तोच जितेश मडवी स्ट्राईक एंडला. शेवटचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज गोलंदाज रोहित. हो, चांगला चेंडू मात्र एक धाव तर वेगाने पूर्ण केले गेले. दुसरीचा कॉल केलाय का, नकार दिलाय. चांगला क्षेत्ररक्षण मात्र पाहू शकाल आपण. 3 षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय. धावपटलावरती धावा लावल्या गेल्या तब्बल 5 गडी बाद 18 धावा. चला टीम मीटिंग नकोया, विनंती असेल आपल्याला टीम मीटिंग नकोया. टाइम पूर्णपणे अलर्ट असेल आपल्याला. टाइमाचा पूर्णपणे कमी वापर करा आपण. नवीन गोलंदाज आला गेलाय. 4थ्या क्रमांकाचा गोलंदाज प्रतीक पाटील. मैदानामध्ये पाहू शकाल आपण अनिकेत ढोपरे आणि त्यांच्या समेत मात्र फलंदाजी करत असताना जितेश मडवी. अनिकेत ढोपरेचा विचार केला. शेवटचा षटक म्हणजे हाणामारीचा षटक. या षटकामध्ये मात्र जास्तीत जास्त धावा जमा कराव्या लागतील अनिल ढोपरेला, आणि ती दमखम मात्र अनिल ढोपरे मात्र विचार केला. अनिल ढोपरेचे सुपुत्र अनिकेतकडे असेल तर नक्कीच जितेश मडवीसाठी सुवर्ण संधी आली गेली आहे. सोमनाथ मडवी यांच्याकडनं 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारले ना तर तब्बल 3000चा पारितोषिक दिला जाईल. या फलंदाजाला मात्र पहिला चेंडू मात्र उडवला. या ठिकाणी पाहिलं जाईल. लांबी जास्त, उंचीही तेवढीच मात्र गाठली गेली. वा, मोजून मापून मारलेला फटका. पहिला दमदार संघर्षमय षटकार आला गेलाय. शंकरनाथ फुकला या गेल्या जितेश मडवीने. जितेश मडवीने वा, अजूनही मात्र 2 चेंडू मारले ना तर नक्कीच 3000चा पारितोषिक दिला जाईल. आदरणीय आमचे सोमनाथ मडवी यांच्याकडनं. वा, दमदार फटका होता. या षटकाराच्या मदतीने धावपटलावरती धावा लावल्या गेल्या तब्बल 24 धावा. या षटकाराच्या मदतीने मात्र 5 गडी बाद झाल्या गेल्या. वेलकम उसाटणी संघाच्या मात्र काय फटका लावला गेला त्या ठिकाणी. पुन्हा एकदा तयार फलंदाज. ओहो, पुन्हा एकदा तडाखा दिलाय. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. एक धाव तर वेगाने पूर्ण केले गेले. दुसरीचा कॉल मात्र चांगला क्षेत्ररक्षण मात्र पाहू शकाल आपण. तोपर्यंत मात्र सिंगल कंप्लीट केले गेले. मैदानामध्ये सिंगलच्या मदतीने स्ट्राईक रोटेट केले गेले. स्ट्राईकला आणण्याचं काम केले फलंदाज अनिकेतला. अनिकेतचा विचार केला. एक दमदार फलंदाज. अद्याप मात्र विचार केला. एकही मोठा फटका आला नाही. शेवटचा षटक शिल्लक आहे आपल्याकडे. मात्र या षटकामध्ये मात्र जास्तीत जास्त धावा कुटाव्या लागतील अनिकेतला. 2 चेंडू फेकल्या. 2 चेंडूमध्ये तब्बल 7 धावा खर्च केल्या त्या गोलंदाजाने. हो, पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात जवळपास क्षेत्ररक्षण कोणी नाहीये. एक धाव तर वेगाने पूर्ण केले गेले. दुसरीचा प्रयत्न तू मै. ओहो, खराब फेकी मात्र पाहू शकाल आपण. खराब क्रिकेट. काय घडतंय मैदानामध्ये काय सांगायचा. बेडूक चाप्या फिल्डिंग. तोपर्यंत मात्र 3 धावा कंप्लीट केल्या गेल्यात मैदानामध्ये. या धावा मात्र गरजेच्या आहेत. पहा, 2 धावा होत्या तिथं मात्र 1 धाव होती तिथं मात्र तिहेरीमध्ये कन्वर्ट केले या दोन्ही फलंदाजाने. वा, या 3 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. धावपटलावरती धावा लावल्या गेल्या तब्बल 28 धावा. अजून या विचार केला. या षटकाचे मात्र 3 चेंडू शिल्लक असतील. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला फलंदाज जितेश मडवीचा विचार केला. 3 चेंडू शिल्लक आहे. त्या 3 चेंडूमध्ये मात्र 3 षटकार लावले तर सुवर्ण संधी असेल. 3000चा पारितोषिक दिला जाईल आमचे आदरणीय सोमनाथ मडवी यांच्याकडनं. स्ट्राईक एंडला फलंदाज जितेश मडवी. हो, चांगला चेंडू. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहतो चेंडू. डॉट चेंडू फेकला गोलंदाजा
प्रतीक पाटीलचा विचार केला ना, पहिल्या चेंडूवरती षटकार जरूर आला, त्यानंतर मात्र 2 धावा खर्च केला. पुन्हा एकदा थोडासा मागणा ठरतो प्रतीक, मात्र पहिल्या षटकाचा विचार केला मात्र 7 धावा खर्च केल्या. त्यानंतर दुसऱ्या गोलंदाजाने मध्ये 7, त्यानंतर तिसऱ्या गोलंदाजाने फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या. हो, पुन्हा एकदा तडाखा दिलाय मात्र जवळपास क्षेत्ररक्षण कोणी नाहीये. वेगाने दूरवरनं क्षेत्ररक्षण येईल तोपर्यंत मात्र 2 धावा वेगाने पूर्ण केल्या गेल्यात. तिसरीचा प्रयत्न होईल का हा प्रश्न पडला गेला मैदानामध्ये. फक्त 2 धावा असतील या. फक्त ना फक्त या 2 धावा असतील. या 2 धाव्याच्या मदतीने धावपटलावरती धावा लावलेल्या तब्बल 30 धावा. पहा चांगला चांगला स्कोर मात्र जमा केला या ठिकाणी. मात्र या षटकाचा विचार केला. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. फक्त ना फक्त शेवटचा चेंडू विचार केला मात्र धावपटलावरती धावा जमा केल्यात तब्बल. चांगल्या धावा मात्र जमा केल्या. जितेश मडवीने विचार केला. एक षटकार आला त्या जितेश मडवीच्या बॅटमधनं. हो, पुन्हा एकदा चांगला चेंडू मात्र एक धाव तर वेगाने पूर्ण केले गेले. दुसरीचा प्रयत्न, दुसरी होईल का पूर्ण. हो, चांगली चांगली रनिंग मात्र पाहू शकाल. थोडासा पंबल मात्र बेडूक चाप्या फिल्डिंग. वा, खराब क्षेत्ररक्षण. लगेच मात्र 2 धावा होत्या तिथे मात्र तिहेरीमध्ये कन्वर्ट केले. चांगले मात्र पाहू शकाल. या 3 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. धावपटलावरती धावा लावल्या गेल्या तब्बल 3 33 धावा. तर आपण पुढच्या सत्रामध्ये जाऊया. आपण जाऊया पुढच्या सत्रामध्ये. आमचे चला तर सामना सुरू करा. आणि आता मॅचमध्ये आपण पाहतो 24 बॉल 34चं टार्गेट सेट केलंय. उसाटणे टीमनं प्रथम बॅटिंग केली, परंतु उसाटणे संघाला सुवर्ण संधी आहे. बादल बैलाचे मालक आशिष शेठ पाटील तोंडरे यांच्याकडून त्यांना विकेट हॅट्रिकसाठी त्यांचा लकी क्रमांक 5578 खरं तर भाऊंचा लकी क्रमांक आहे. त्यांच्या थारचा आणि फॉर्च्युनर गाडीचा क्रमांक आहे. बादल बैलाचा क्रमांक 5578. जर विकेट हॅट्रिक घेतली उसाटणे टीम तर 5578 रुपयाचं प्राइज आशिष शेठ पाटील तोंडरे यांच्याकडून. क्या बात है. 24 गेंदे और 34 रन की जरूरत. आरंभिक जोड़ी मैदान के अंदर प्रस्थान करनी है. यस, 24 चेंडू आणि 34 लक्ष इथे समोर असेल. चला, चेंडूची तपासणी तिथे केली जाईल. 24 चेंडू 34 4 षटकांची मॅच. वाहाल बनाम त्यांना वेलकम उसाटणे.
चला फास्ट केला आपण. चला वडापण वहाल टीमची सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. 24 मध्ये 34 धावांची गरज. गोलंदाजी ट्रॅकवरती एक वेगवान गोलंदाज विशाल पाटील सातत्याने मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये त्याची गोलंदाजी खूप भारदस्त असते. प्रयास कोहली आणि प्रतीक फ्रायास जबरदस्त प्रयत्न इथे करावे लागतील. 24 मध्ये 34 फक्त 10 धावा जास्त आहेत चेंडूपेक्षा. गुलाबी थंडी विशाल पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती. विशालला आपण पाहू शकाल. प्रयास कोहली आणि प्रतीक पाटील ही सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये गोलंदाज विशाल. चांगला फटका आहे. जबरदस्त तडाखा. चेंडू जाईल सरळ डीप स्क्वेअर लेग बाउंड्री रेषेच्या बाहेर. 4 रन. जबरदस्त नजरेचा कैदाना पाहिला प्रयासच्या बॅट्स मधून. पहिलाच नटखट आदामध्ये आपण त्यांनी 4 रन खेचले. अगदी नटराज स्टाईलनं फटका मात्र त्यांनी एक्झिक्यूट केला. चौकार आला. चौकाराच्या बरोबरीनं टीमची धावसंख्या धावफलकावरती 4. पहिल्या चेंडूवरती आल्यात दंदरीत 4 रन. सुरुवात खूप सुरेख केली आहे प्रयास कोहलीनं. विशाल पाटील. ओहो क्या बात आहे. जबरदस्त फटका. नजाकत दाखवली डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. 2 धावा. जबरदस्त. 2 धावेच्या बरोबरीने संघाची धावसंख्या धावफलकावरती 6. 34 लक्ष. अद्याप 28 धावांची गरज आहे 22 मध्ये. वडापण वहाल. प्रयास कोहली प्रयत्न खूप चांगले. पहिल्या चेंडूवरती 4 धावेनं खाता खुलं गेलं. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती मिळाल्या 2 रन. तर 22 मध्ये 28 धावांची गरज. वेलकम उसाडणे टीम. हो मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या रडार मध्ये नव्हता चेंडू. तिसरा चेंडू इथे जातो तो डॉट. आता 21 मध्ये बनवायचे आहेत 28 धावा. प्रयास कोहली तिसरा चेंडू डॉट. 2 चेंडूमध्ये चांगली धावसंख्या जमा केली आहे. 6 धावा जमा केल्यात 3 चेंडूमध्ये. प्रयास कोहली आणि प्रतीक पाटील ही जोडी मैदानामध्ये पाहतोय. विशाल पाटील. फटका क्या बात आहे. नजाकत. चेंडू जाईल सरळ डीप स्क्वेअर लेग बाउंड्री रेषेच्या बाहेर. दमदार शानदार रुबाबदार 4 रन. जबरदस्त जबरदस्त फटका. ऑन साइड मी म्हणेन प्रयास कोहलीची ऑन साइड खूप मजबूत दिसते. नजरेचा कैदाना पाहिला. अगदी लास्ट शेवटच्या मुवमेंट पर्यंत चेंडूची वाट पाहिली आणि फक्त ग्लान्स केला चेंडूला. एक्झिक्यूट केला चेंडू डीप स्क्वेअर लेग रिझन मध्ये. दणदणीत 4 रन. आणि चौकाराच्या बरोबरीने संघाची धावसंख्या येऊन टिपते 10 का दम. 10 धावा दाखल करते. अद्याप 24 धावांची गरज आहे. 20 चेंडू आणि 24. चांगली फटकेबाजी. जबरदस्त प्रयास हे प्रयत्न पाहिलं. ऑन साइड हा त्यांचा प्रमुख अस्त्र आहे मी बनेन. जबरदस्त गोलंदाजी. हो हो चेंडू चाललाय सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट चेंडूची सफर. 19 मध्ये आता बनवायचे 24. हे समर्थक आहेत. प्रत्येक टीमचे समर्थक अद्याप देखील थांबल्यात. एक क्रिकेटचा आनंद इथे व्यक्त करत असताना त्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करू. 3 वाजलेत रात्रीचे. 19 चेंडू आणि 24 धावा. गोलंदाज तयार विशाल. स्लो ओव्हर केला मिश्रित.
गोलंदाजी हे व्हेरिएशन असणं गरजेचे आहेत. उर्वरित समीकरण 18 मध्ये बनवायचे. 24 रन पास केला जाय. पण वेलकम उसाटणे टीम मीटिंग साठी वेळ नाही. अनिकेत चला आपण क्षेत्ररक्षण सजवा. ते प्रेक्षक वर्ग तिथे जाली खेचतात पा. विनंती करेन तिथे जाली खेचू नका प्लीज. चला वेलकम उसाटणे टीम क्षेत्ररक्षण सजवा. चला 24 धाव्यांची गरज आहे 18 चेंडू मध्ये. 18 मध्ये 24 धाव्यांची गरज आहे. अमर रफ्तार के सौदागर अमर हिलाल. अमर हिलालची गोलंदाजी 18 मध्ये बनवायच्या. 24 आता स्ट्राईक एंड वरती फलंदाज आपण प्रतीक पाटीलला पाहू शकाल. प्रतीक मध्ये देखील क्षमता फार मोठी. 18 मध्ये बनवायच्या 24 रन. चला उसटणे संघाला सुवर्ण संधी आहे. बादल बैलाचे मालक आशिष शेठ पाटील तोंडरे यांच्याकडून विकेटच्या हॅट्रिक साठी त्यांचा लकी क्रमांक 5578 अर्थात 5578 रुपये. आशिष शेठ पाटील आपलं देखील स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. उसाटणे संघासाठी त्यांच्याकडून हे प्राइज आहे विकेटच्या हॅट्रिक साठी. येस 18 चेंडू आणि 24 धावांची गरज. गोलंदाजी ट्रॅक वरती अमर हिलालचा अस्त्र बाहेर काढलाय. पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी अमरच्या माध्यमातून साकारली जाईल. समोर फलंदाज प्रतीक पाटील. फर्स्ट बॉल वेग आणि वेगाचा वेध इथे आलाय. चेंडू डीप मिड विकेट बाउंड्री रेषेच्या बाहेर. तितकीच लांबी तितकाच अंतर. चेंडू सीमा रेषा बाहेर. छू म्हणतात. जबरदस्त फटका. आता 17 चेंडू आणि 18 धाव्यांची गरज आहे. 17 मध्ये 18. सतरा चेंडू 18 धाव्यांची गरज. आणि काय जबरदस्त फटकावा एक्झिक्यूट केला प्रतीक पाटीलने डीप मिड विकेटच्या रेझर मध्ये. दुसरा बॉल. हो चांगला चेंडू आहे. जबरदस्त लगेच कमबॅक. ग्रेट कमबॅक दिलाय अमर हिलालनं. आता 16 चेंडू 18 धाव्यांची गरज. षटकार पहिल्या चेंडूवरती अगदी समोरच्या दिशेने चेंडू होता. त्याच्या स्लॉट मध्ये आला होता प्रतीकच्या. 16 चेंडू आणि 18 धाव्यांची गरज आहे. प्रतीक नामक फलंदाज स्ट्राईक एंड वरती. हो पुन्हा एकदा सब मिलियन डिलिव्हरी पाहिली. जबरदस्त षटकार ठोकल्यानंतर इथे पलटवार करत असताना आता 15 मध्ये 18 धाव्यांची गरज. 18 मध्ये 24 ची गरज होती. आता 15 मध्ये 18 धाव्यांची गरज आहे. अमर हिलाल. इथे आपण पाहिलात सिंगल रन कंप्लीट. लेग बायचा इशारा आहे तो पंचांचा. एकच धाव मिळेल. आता 14 चेंडू मध्ये 17 धाव्यांची गरज. 17 म्हटलं तर खतरा. गोलंदाज आपण पाहतोय चांगली गोलंदाजी अमरनी षटकार खाल्यानंतर जबरदस्त ग्रेट कमबॅक मिळवून दिला आपल्या टीम साठी. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा अमर यांच्या षटकातील पुढील चेंडू. चला फास्ट केला आपण. भरपूर टाइम घेता आपण. चौदा चेंडू 17 धाव्यांची गरज. प्रयास कोहली स्ट्राईक एंड वरती.
दोन चौकार प्राईजच्या बॅट्स मधून आपण पाहिले जरूर. अमर हो हो क्या बात आहे, नजाकत दाखवली. स्विचिटचा अस्त्र बाहेर, चेंडू सीमारेषा बाहेर. 4 रन. आता 13 मध्ये 13 धावांची गरज. प्रयासचा प्रयत्न किती सुरेख होता, शेवटपर्यंत नजरेचा कैदाना पाहिला. चेंडू वरती, चेंडूला पाठवलाय सरळ डीप. थर्डमॅन रिझन मधून आलेला हा खणखणीत सनसनी. 4 रन. 13 चेंडू 13 धावांची गरज. प्रयास कोहली स्ट्राईक एंड वरती. चौकार 3 चौकार त्याच्या बॅट्स मधून पाहिलं. शेवटचा बॉल आहे अमर इलांच्या षटकातील. क्षेत्ररक्षण जबरदस्त क्षेत्ररक्षण. पॉइंट बॅकवर्ड पॉइंट मधून आणि एक डीप स्क्वेअर लेग मध्ये. फटका तर चांगला. फुलर लाईनचा चेंडू होता. एक धाव कंप्लीट. 2 धावा मिळतील. आता उर्वरित समीकरण 12 चेंडू आणि 11 धावांची गरज. 12 चेंडू 11. या षटकामध्ये आपण पाहिल्या तर धावा खर्च केल्यात अमरनं 13. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 10. 23 धावा दाखल होते. 11 धावांची गरज आहे. 12 चेंडू 11 धावांची गरज. विशाल पाटीलनं पहिल्या षटक हाताळला. धावसंख्या खर्च केली त्यांनी 10. त्यानंतर अमर हिलाल आली, त्यांनी देखील धावसंख्या खर्च केली 13. अद्याप देखील 12 मध्ये 11 धावांची गरज आहे. चला आपण क्षेत्ररक्षण सजवा. टीम वेलकम उसाटणे टीम. हे स्वतः गोलंदाजाचा अस्त्र बाहेर काढावं लागेल. 3रं गोलंदाज जितेश मडवी. ही सलामीची दीर्घ जोडी मैदानावरती आहे. जोपर्यंत वडापण वॉल टीम ची इच्छा, अपेक्षा, महत्वाकांक्षा सर्व काही अवलंबून असलेल्या दोन्ही फलंदाजांवरती. 12 मध्ये आता बनवायचे 11 धावा. प्रतीक पाटील षटकारानं ज्यानं सुरुवात केली होती आपल्या खात्याची. बारा चेंडू 11 धावांची गरज. गोलंदाज जितेशला आपण पाहू शकाल. पहिला चेंडू 12 आणि 11. ओहो वेगवान चेंडू. चेंडू चाललाय सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट चेंडूची सफर. जितेश मडवीसाठी 3 चेंडूवरती 3 विकेट जर घेतले, सोमनाथ दादा मडवी यांच्याकडनं 3000 रुपयाचा पारितोषिक आहे. ओके 11 चेंडू 11 धावांची गरज आहे. हलक्या हाताने सन्मान दिला. चेंडू चाललाय शॉर्ट मिड ऑफ मधून 1 रन्स कंप्लीट. एकच धावेवरती समाधान. आता प्रयास कोहली स्ट्राईक एंड वरती येतील. समीकरण येऊन टेपते 10-10. 10 चेंडू 10 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आपण या ठिकाणी पाहतो. जितेश मडवी पहिला चेंडू डॉट गेला. दुसऱ्या चेंडूवरती आले सिंगल. आता बनवायचे 10 मध्ये 10. प्रयास कोहलीसाठी क्षेत्ररक्षण सजवलंय. डीप थर्डमॅन मध्ये, डीप स्क्वेअर लेग मध्ये, डीप मिड विकेट तैनात केल्या. त्याने डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. दहा चेंडू 10 धावांची गरज आहे. सागर क्षेत्ररक्षणाचा पडताळणी करत असताना, सजावट करत असताना गोलंदाज जितेश मडवीला आपण पाहू शकाल.
10 चेंडू 10 धावेंची गरज. क्रिकेटचा थरार आपण इथे पाहू शकाल. हेच फलंदाज रेडी नाही आहेत. फ्रयास कोहली स्ट्राईक एंड वरती आहेत. त्यांनी 3 चौकार घेतल्या टीमसाठी. बॉल टू बॉल इक्वेशन. 10 चेंडू 10 धावेंची गरज. गोलंदाज तयार. हो हो, क्या बात आहे. अगदी पल्ल स्कूप या ठिकाणी आपण पाहिला. अप्रतिम फटका. नजरेचा कैदेना चेंडू सीमा रेष पार. 4 रन. तर 9 चेंडू 6 धावेंची गरज आहे. जबरदस्त वेगवान चेंडू होता, फक्त फ्लिक केलाय. चौकाराच्या बरोबरीनं टीमची धावसंख्या धावफलकावरती येऊन ठेपली आहे. ती मात्र 28 धावा धावफलकावरती. प्रयास काय जबरदस्त चौफेर खेळ करतोय. संघाला सावरतोय पूर्णपणे. 9 मध्ये आता 6 धावेंची गरज. 9 चेंडू 6. पुन्हा एकदा त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या रडारमध्ये नव्हता हा चेंडू. मात्र चेंडू जातोय तो मात्र डॉट चेंडूची सफर. आता जिंकण्यासाठी गरज असेल ती मात्र 8 चेंडू आणि 6 धावेंची गरज. वडाफॉन वहाल टीमची ही सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहिली. चांगली भागीदारी, चांगली पार्टनरशिप. एक विकेट टेकन गोलंदाजी इथे करायला हवी आहे. 8 चेंडू 6 धावेंची गरज. वेलकम उसाडणं टीम. धावसंख्येचे इन्व्हेस्टमेंट 4 षटकामध्ये त्यानं 33 धावा जमा केल्या. 8 चेंडू आणि 6 धावेंची गरज आहे. प्रयास कोहली स्ट्राईक एंड वरती. हो हो, दांडीगुल फर्निचर डिस्ट्रॉय केलाय आणि ते फलंदाज बिग विकेट. मैदानातून बाहेर. प्रयास कोहलीला परतावं लागेल. सात चेंडू 6 धावेंची गरज आहे. जबरदस्त मॅच. क्रिकेटचा हा रंगमंच 16 आपण या ठिकाणी एन्जॉय करतोय. गजर क्रिकेटचा. तर आशिष भाऊ पाटील तोंडरे बादल बैलाचे मालक यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी प्राइस आहे बघा 5,578 रुपये, जो त्यांचा लकी क्रमांक आहे. तर आशिष भाऊ पाटील, आपण युट्यूबच्या माध्यमातून मॅच एन्जॉय करत असाल तर आपलं नक्कीच स्वागत आहे. आणि त्यांच्याकडून ओसाटणी टीमला 5,578 रुपये विकेट हॅट्रिक साठी हा त्यांचा लकी क्रमांक आहे. यस, 7 चेंडू आणि 6 धावेंची गरज. 5,578 रुपये विकेट हॅट्रिक साठी असतील आमचे आशू पाटील यांच्या माध्यमातून. जाऊया मॅचच्या दिशेनं. इथे रंगला क्रिकेटचा हा रंग 16. 7 मध्ये 6 धावेंची गरज. टॅपिंग क्रिकेट बॅक टू द बॉलर, परंतु इथे एकच धाव कंप्लीट. आता मात्र समीकरण येऊन टिपते. येणारे चेंडू हातामध्ये असतील ते मात्र 6 आणि जिंकण्यासाठी 5 धावेंची गरज. 6 मध्ये 5 बनवायचे आहेत. चला, वेलकम उसाडणे टीम. लगेच शॉर्ट टर्म टीम मिटिंग घ्या, पण लगेच क्षेत्ररक्षण सजवा. सागर वरती भरोसा असेल. सागर एक चांगला अष्टपैलू क्रिकेटर आहे. त्याच्या नावी देखील बरेच बाईकचा रेकॉर्ड आपण पाहिला. सहा चेंडू 5 धावेंची गरज.
6 चेंडू 5 धाब्यांची गरज. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आपण या ठिकाणी पाहतोय. अगदी शेवटपर्यंत आमच्या आधारस्तंभ आदरणीय सन्माननीय हरीशदादा पाटील साहेब मॅचचा आनंद घेतात. त्यानंतर आमचे वासुबाई आपलं देखील मनापासून अधिक स्वागत आहे. इतक्या चांगल्या स्पर्धेमध्ये आम्हाला समालोचन करण्याची संधी दिली आमचे आदरणीय बंधुतुल्य मित्र योगेश दादा मोठी. तुमचा आभार. या स्पर्धेच्या माध्यमातून जाऊया मॅचचे दिशेनं. 6 चेंडू आणि 5 धाब्यांची गरज. रंगला हा क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा हा रंगमंचावर सोहळा, गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा. 6 मध्ये बनवायच्या 5 समोर फलंदाज आपण पाहतोय. बिपिनला आपण पाहू शकाल. हो वेगवान चेंडू, जबरदस्त चेंडू, परंतु पंचांनी लाईन दर्शवली. इट्स अ वाईड बॉल. पंचांचा निर्णय अंतिम असेल. सत्यवानजी काकडे मॅन फ्रॉम आदई चांगली पंच. त्यानंतर आमचे प्रशांत पाटील याच गावचे भूमिपुत्र. त्यानंतर आमचे सुनीलजी तांडेल सर बेलिवली. आता 6 मध्ये बनवायचे 4 रन. पहिला चेंडू वाईट बॉल आलाय. आता फक्त 4 धाब्यांची गरज आहे. बिपिन आहेत स्ट्राईक एंड वरती. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव. वेगवान चेंडू होता सागरचा. यष्ट्या उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न होता, परंतु लेग स्टिकच्या बाहेर चेंडू गेला आणि पंचांनी वाईट घोषित केलाय. आता 6 मध्ये बनवायचे आहेत फक्त 4 रन. संघर्ष फार मोठा आहे. तुम्हाला चांगलं क्षेत्ररक्षण इथे करावं लागेल, विकेट टेकन गोलंदाजी करावी लागेल आणि तुम्हाला क्रिएट युअर हार्डवर्क. तुम्हाला भरपूर इथे हार्डवर्क करायचं आहे. 6 मध्ये 4 धाब्यांची गरज. गोलंदाज सागर. फटका चांगला आहे. चाललाय चेंडू. इथे अमरला चेंडू हुलकावणी दिलाय. चेंडू सीमा रेषा बाहेर चौकार आणि मॅच मध्ये दणदणीत विजय प्रस्थापित केला. वडाफोन वहाल गोज टू सुपर 10. कॉंग्रॅच्युलेशन, हार्ड लक, वेलकम उसाडणे. अगदी अमर हिलालला चेंडू हुलकावणी दिली. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो प्रयास कोहली. 20 रन मॅन ऑफ द मॅच प्रयास. आणि ट्रॉफी देतील आमचे आदरणीय आमचे आधारस्तंभ शिवसेना उपशहर प्रमुख तलोजा आदरणीय सन्मान्य हरेश नामदेव पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण देऊया शेवटच्या मॅचची मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी. तर प्रयास कोहली या आपण या